मनपूर्वक त्यांचे आभार मानतो। यानंतर श्रीमती शोभा मंडलिक मुख्याध्यापिका केंद्र शाळा वाघोली यांना विनंती करतो थोडक्यात मनोगत व्यक्त करावं। आपल्या शाळेचं नाव त्यांनी राष्ट्रीय पातळीवर नेलं त्याबद्दल सर्वांनी एकदा जोरदार त्यांना टाळ्या देऊन त्यांचं कौतुक करायचं आहे। मॅडम विनंती करतो। सर्वांना नमस्कार। सर्व मुलंच कंटाळलेले आहे आणि मला पण काही असं मोठं भाषण वगैरे काही येत नाही, मी मोठी वक्ते नाही। मी आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघोलीची मुख्याध्यापिका। तर आताच आपले वाघोली गावचे सरपंचांनी त्यांच्या गावाविषयी तुम्हाला सर्व सांगितलेलेच आहे। तर आमच्या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर आमच्या शाळेमध्ये 350 फळझाडे आहेत, म्हणजे ते सर्व सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली झाडे आहेत। सर्व झाडांची काळजी घेण्यासाठी तुमच्यासारखे शाळेतले मुलं पण आहे, गावातले ग्रामस्थ श्रमदानातून काम करतात, पुन्हा ऑक्सिजन पार्क आहे, पुन्हा फुलपाखरू उद्यान आहे। तुमच्यासारखीच मुलं सुद्धा आमचे केंद्र स्तरावर, तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर झळकत असतात। आमच्या शाळेला जे मुख्यमंत्री शाळा सुंदर शाळा हे अभियान आहे, त्यामध्ये आमच्या शाळेला 11 लाखाचं बक्षीस मिळालेलं आहे। आणि आता तुम्हाला सर्वांना सांगितलं सरपंचांनी की आमच्या शाळेची दिल्ली येथेही निप्पा संस्थेतर्फे निवड झाली होती आणि तिथं मग तिथल्या सगळ्या भारतातले सर्व जे राज्य आहे त्या राज्यातल्या सर्व शाळा तिथे एकत्र आलेल्या होत्या। त्या सर्व शाळांना आमच्या शाळेची डॉक्युमेंटरी सुद्धा खूप आवडली। सर्वांनी तिथं जिल्हा परिषद शाळेचं खूप कौतुक केलं आणि आता जो हा तुमचा सुद्धा गुणगौरव सोहळा झाला तर त्याबद्दल तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन। असेच भारताचे भावी नागरिक व्हा, मोठ्या नोकऱ्या करा, नोकऱ्या मिळवण्यासाठी शिक्षण घ्यायचं नाही तर एक सुजाण चांगला नागरिक बनायचं। आणि ह्या तुमच्या शाळेने जे मला निमंत्रण दिलं त्याबद्दल, माझा जो सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन करते, आभार मानते। धन्यवाद, थँक्यू।